हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापिका NS रंगरेज आणि आज आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी इयत्ता 12वी कॉमर्स या विषयातील फायनल अकाउंटमधील एक प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तक काढा आणि पेज नंबर 24वरील प्रॉब्लेम नंबर फर्स्ट सर्व विद्यार्थ्यांनी काढा आणि माझ्यासोबतच हा प्रॉब्लेम सोडवा. आपण सर्वात प्रथम हा प्रॉब्लेम वाचू आणि समजून घेऊ. दया अँड श्यामा आर पार्टनर्स sharing profit and losses in the ratio of 1:1. From the following trial balance and additional information, prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. तर या प्रॉब्लेममध्ये दया आणि श्यामा हे दोन पार्टनर आहे. प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशिओ आहे त्यांचा 1:1 आणि आपल्याला इथे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यासोबतच बॅलन्स शीट तयार करण्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे, डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस आपल्याला दिलेले आहेत आणि त्यासोबतच ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. तर सर्वात प्रथम आपण कोणकोणत्या आयटम्सवर ॲडजस्टमेंट आहे त्यावर आपण टिक करून घेऊ. ही आपली पहिली स्टेप आहे. क्लोजिंग स्टॉक आहे ₹40,000. तर क्लोजिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या शेवटी जो माल शिल्लक असतो त्याला आपण क्लोजिंग स्टॉक असे म्हणतो. तर त्याचा फर्स्ट इफेक्ट कुठे होणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे डिप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी ॲट 5% अँड 3% रिस्पेक्टिव्हली. तर बिल्डिंग आणि मशिनरीवर डिप्रिसिएशन चार्ज करा म्हणून सांगितलेलं आहे. तर बिल्डिंगवर टिक करा आणि मशिनरीवर टिक करून घ्या. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर बिल ऑफ ₹3,000. बिल्स रिसिवेबल म्हणजे काय? तर ज्यांना आपण माल उधारीवर विकला होता आणि त्यांच्याकडून आपल्याला त्या बिलचे पैसे येणे होते, पण ड्यू डेटला त्या बिलची रक्कम आलेली नाही, प्राप्त झालेली नाही. म्हणजे तो बिल काय झालेला आहे? डिसऑनर्ड झालेला आहे. त्या बिलचे पैसे जमा झालेले नाही. म्हणून त्या बिलची रक्कम जी आहे ₹3,000 आपल्याला बिल्स रिसिवेबलमधून लेस करावे लागतील. म्हणून ट्रायल बॅलन्समध्ये बिल्स रिसिवेबल टिक करून घ्या. बिल्स रिसिवेबलवर टिक करून घ्या. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. दयाने काय केलेलं आहे? पर्सनल यूजसाठी काही माल घेतलेला आहे. पर्सनल यूज म्हटलं की त्याला आपण काय नाव देतो? ड्रॉइंग्स. आता त्याच्या कॅपिटलमधून तेवढी रक्कम आपण काय करू? लेस करू ₹1,000. आणि दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला याचा दुसरा इफेक्ट आपण देऊ. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे राईट ऑफ ₹1,800 ॲज बॅड डेट्स अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे. सन्ड्री डेटर्सवर टिक करून घ्या. सन्ड्री डेटर्सवर टिक करून घ्या. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ₹6,000 माल विकलेला आहे पण अकाउंटच्या पुस्तकामध्ये त्याची नोंद केलेली नाही आहे. म्हणजे आपल्याला सेल्समध्ये ॲड करावं लागणार आहे अनरेकॉर्डेड सेल्स म्हणून आणि डेटर्समध्ये सुद्धा ॲड करावा लागेल. कारण ऑन क्रेडिट विक्री केलेली असेल तर डेटर्ससुद्धा वाढतील. म्हणून डेटर्समध्ये सुद्धा आपल्याला ₹6,000 ॲड करावे लागतील. याचे दोन इफेक्ट होतील. आता आपण फॉर्मॅट टाकून घेऊ. नेक्स्ट स्टेप आहे फॉर्मॅट टाकून घेणे. तर सर्व विद्यार्थ्यांनी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट टाकून घ्या. वरती नाव टाका इन द बुक्स ऑफ दया अँड श्यामा. ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019. ही डेबिट साईड आणि ही क्रेडिट साईड. पर्टिक्युलर अमाऊंटचे 2 कॉलम, पर्टिक्युलर अमाऊंटचे 2 कॉलम आणि इथे खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019. अशा पद्धतीने
लायबिलिटी साईड अमाऊंट, असेट अमाऊंट आणि अमाऊंट बॅलन्स शीटचा फॉर्मॅट टाकून घ्या. आणि त्यानंतर ट्रायल बॅलन्समधील एक एक आयटमची नोंद आपण यामध्ये करून घेऊ. फर्स्ट आयटम आहे स्टॉक. 1 एप्रिल 2018. ओपनिंग स्टॉक आहे हा. ओपनिंग स्टॉकची नोंद करून घ्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक. $65,000. नेक्स्ट आयटम आहे बिल्स रिसिवेबल 28,000. बिल्स रिसिवेबल म्हणजे त्या बिलचे पैसे डेटर्सकडून येणे असतात, म्हणून बिल्स रिसिवेबल ही आपली ॲसेट असते, म्हणून बिल्स रिसिवेबल आपण ॲसेट साईडला घेऊ. बिल्स रिसिवेबल ची अमाऊंट आहे 28,000. आतमधल्या कॉलममध्ये लिहा, कारण त्यावर काय आहे ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट काय आहे बघा. बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड बिल ऑफ ₹3,000. मग त्यामधून लेस करा 3,000, लेस बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. $25,000 आउटरला घ्या. आणि बिल्स रिसिवेबलचे पैसे डिसऑनर्ड झालेले आहे, म्हणजे डेटर्स काय झालेले आहेत, वाढलेले आहेत, म्हणून डेटर्समध्ये ॲड करावे लागतील. डेटर्ससुद्धा ही आपली ॲसेट आहे, म्हणून डेटर्स ॲसेट साईडला घ्या. सन्ड्री डेटर्स आहे ट्रायल बॅलन्समध्ये बघा 1,32,500. सन्ड्री डेटर्स 1,32,500. आणि त्यामध्ये ॲड बिल डिसऑनर्ड, बिल रिसिवेबल डिसऑनर्ड $3,000 ॲड करा आणि आतमधल्या कॉलममध्येच टोटल लिहा. 1,35,500. नेक्स्ट आयटम आहे वेजेस अँड सॅलरी. वेजेस आणि सॅलरी असा जर शब्द असेल, अगोदर वेजेस असेल आणि नंतर सॅलरी असेल, तर तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यावा. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला फर्स्ट आयटम टू ओपनिंग स्टॉक आणि नेहमी सेकंड आयटम टू परचेसेस. परचेसेस आहे बघा ट्रायल बॅलन्समध्ये 1,48,000. आतमधल्या कॉलममध्ये घ्या, कारण परचेस रिटर्नसुद्धा इथे दिलेले आहेत. इथे बघा क्रेडिट साईडला परचेस रिटर्न 4,000, म्हणजे खरेदी केलेला माल आपण परत केलेला आहे, तो आपल्याला परचेसेसमधून लेस करावा लागेल, म्हणून लेस परचेस रिटर्न 4,000. 8 4 गेले 5 4 4 1,44,000. आणि त्यानंतर आता परचेसेसची एंट्री झाल्यानंतर त्याखाली वेजेसची एंट्री करावी. वेजेस अँड सॅलरी 9,000. आउटरला घ्या 9,000. नेक्स्ट आयटम आहे सन्ड्री डेटर्स. ते आपण घेतलेले आहेत आणि त्याच्यावर काय ॲडजस्टमेंट आहे ते आपण बघून घेऊ. राईट ऑफ ₹1,800 ॲज बॅड डेट्स अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. पण त्या अगोदर आपल्याला ही जी एंट्री आहे 6 नंबरची ॲडजस्टमेंट ती करावी लागेल. गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. 6,000 रुपयाचा माल विकलेला आहे, पण त्याची एंट्री आपल्या पुस्तकामध्ये झालेली नाही आहे, म्हणून सेल्स अगोदर आपण नोंदवून घेऊ. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स
किती आहे बघा, बाय सेल्स ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असतात सेल्स 2,85,500. आतमधल्या कॉलममध्ये लिहा 2,85,500 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, आणि त्यामध्ये अनरेकॉर्डेड सेल्स ॲड करा. ॲड अनरेकॉर्डेड सेल्स, अनरेकॉर्डेड सेल्स ₹6,000. आणि आउटरला अमाऊंट घ्या 0,05 5 11 चाला 1 8 1 9 2,91,500. आता हे अनरेकॉर्डेड सेल्स आहे, तर त्यामुळे काय झालेले आहे, डेटर्स वाढलेले आहे. 6,000 रुपयाचा माल विकला, ऑन क्रेडिटच असतो तो, म्हणून डेटर्स काय झाले, वाढले. म्हणून डेटर्समध्ये ॲड करा, ॲड अनरेकॉर्डेड 6,000. आतमधल्या कॉलममध्ये टोटल घ्या. आता आपण ॲडजस्टमेंट जी आहे बॅड डेट्स आणि RDD ती बघू. राईट ऑफ ₹1,800, राईट ऑफ ₹1,800 ॲज बॅड डेट्स अँड मेंटेन RDD at 5% on sundry debtors. तर बॅड डेट्स आपण लेस करून घेऊ 1,800 लेस बॅड डेट्स. $1,800. आठ 7 15 10 1 केले 9 3 1. आणि त्यानंतर 5% RDD लेस करा म्हणून सांगितलं त्यांनी. लेस RDD 5%. मग 1,39,000 700 गुणिले 5/100. 5% काढा RDD. 7 5 35 8 3 9 5 45 3 3 46 48 4 4 3 5 15 15 4 19 चला 1 5 5 आणि 6. तर 5% आलेले आहे 6,985. 5% आलेले आहे 6,985. ते आपण इथे लेस करू असेट साईडला. 6,985 वजा करा आणि आउटरला अमाऊंट लिहा. 10 5 गेले 5, 9 8 गेला 1 वरी 6, 9 7 16, 8 6 गेले 2, 3 3 1 1. आणि बॅड डेट्स आणि RDD हा काय आहे, लॉस आहे. बॅड डेट्स म्हणजे पूर्णपणे बुडीत रक्कम, आणि RDD म्हणजे बुडण्याची शक्यता आहे, अजून बुडालेली नाही आहे, पण अगोदरच आपण त्यावर योजना केलेली आहे. म्हणून हे दोन्ही काय आहे, आपले लॉस आहे. आणि लॉस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला त्याचा दुसरा इफेक्ट होतो. तर अगोदर ट्रायल बॅलन्समध्ये सुद्धा बॅड डेट्स दिलेले असतात, ते आपण अगोदर घेऊ. हे बघा इथे बॅड डेट्स आहे. बॅड डेट्स 1,000 हे ओल्ड बॅड डेट्स आहे, कारण हे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले आहे. आणि हे न्यू बॅड डेट्स आहे 1,800. हे न्यू बॅड डेट्स आहे, कारण हे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहे. तर या दोघांना आपण प्लस करू आणि त्यामध्ये RDDची रक्कमसुद्धा प्लस करून आउटरला लिहू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू RDD अशी हेडिंग टाका आणि त्याखाली लिहा बॅड डेट्स रुपीज जून. हे ओल्ड कंसात लिहा ओल्ड 1,000 आणि बॅड डेट्स न्यू 1,800 आणि त्याखाली लिहा RDD 5%. ही सुद्धा काय आहे, न्यू आहे 6,985. आता या तिघांची टोटल आउटरला घ्या 5
8 8 8 16 आणि 17 चालेल 7 8 9 9785. आता नेक्स्ट आयटम आहे ट्रायल बॅलन्समध्ये. बघा काय आहे. मोटर कार बॅड डेट्स झाले, परचेसेस झाले. मोटर कार ही काय आहे, असेट आहे, संपत्ती आहे, म्हणून आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला मोटर कार लिहू. बघा बॅलन्स शीटची असेट साईड आहे आणि इथे आपण मोटर कार लिहित आहोत. मोटर कारची अमाऊंट आहे 68,000. डायरेक्ट आउटरला लिहू कारण त्यावर काहीही ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली नाही आहे. नेक्स्ट आयटम आहे मशनरी 1,14,800. तर मशनरीसुद्धा आपली असेट आहे, तर ती असेट साईडला घ्या. मशनरी 1,14,800 आतमधल्या कॉलममध्ये लिहा कारण त्यावर काय आहे, ॲडजस्टमेंट दिलेली आहे. ॲडजस्टमेंट काय आहे बघा. डिप्रिसिएट बिल्डिंग अँड मशनरी ॲट 5% अँड 3% रिस्पेक्टिवली. अनुक्रमे म्हणजे बिल्डिंगवर 5% आणि मशनरीवर 3% आहे. तर आपण मशनरीवर 3% काढू डिप्रिसिएशन. मशनरीची अमाऊंट आहे 1,14,800 गुणिले 3% म्हणजे 3/100. 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 8 2 8 24, हातच्याले 2, 4 3 12, 13 14, हातचाला 1, 3 1 3 आणि 1 4, 3 1 3, 3,444. आता आपण ही लेस करू मशनरीच्या अमाऊंटमध्ये. लेस डिप्रिसिएशन 3% 3,444 वजा करा आणि आउटरला अमाऊंट घ्या. 10तनं 4 गेले 6, 9तनं 4 गेले 5, 7तनं 4 गेले 3, 3तनं 3 गेले 0, 1 1,10,356. 1,11,356. इथे 4तनं 3 गेले 1 आणि 1 1,11,356. आणि डिप्रिसिएशन हा आपला लॉस असतो कारण मशनरीची किंमत कमी झालेली असते म्हणून तो आपला लॉस असतो. आणि म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिप्रिसिएशन अशी हेडिंग टाका. ऑन आणि त्याखाली लिहा मशनरी 3,444. आणि त्यानंतरचा आयटम बघा काय आहे. ऑडिट फीज 1,200. ऑडिट फीज हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तो म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या. टू ऑडिट फीज. एक ओळ सोडून द्या कारण इथे डिप्रिसिएशनचा एक अजून आयटम आहे. टू ऑडिट फीज अमाऊंट आहे 1,200. आउटरला घ्या डायरेक्ट. नेक्स्ट आयटम आहे सेल्स रिटर्न 2,000. विकलेला माल परत आलेला आहे तर तो आपण इथे लेस करणार आहोत. तर ही जी अमाऊंट आहे 2,91,500 ही आतमध्ये लिहा, इथे लिहू नका. आणि त्यामधून लेस करा सेल्स रिटर्न. विकलेला माल परत आलेला आहे. अमाऊंट आहे त्याची 2,000. 0,05 9 9 2 11 2,89,500. नेक्स्ट आयटम आहे डिस्काउंट 2,300. आता हा डेबिट बॅलन्स आहे म्हणून तो आपला लॉस आहे. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या टू डिस्काउंट. $2,300. नेक्स्ट आहे बिल्डिंग 75,000. ती आपली असेट आहे म्हणून असेटला घ्या बिल्डिंग.
75,000 आतमधल्या कॉलममध्ये घ्या, कारण त्यावर डिप्रिसिएशन चार्ज करायचं आहे आपल्याला. लेस डिप्रिसिएशन किती पर्सेंट दिलेले आहे डिप्रिसिएशन? डिप्रिसिएट बिल्डिंग ॲट 5%. बिल्डिंगवर 5% आहे. मग 75,000वर 5% काढा. 75,000 गुणिले 5 भागिले 100. 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, बरोबर. 5 शून्य शून्य, 5 5 25, 7 2, 7 5 35, 36 37, 3,750. वजा करा, बिल्डिंगच्या अमाऊंटमधनं वजा करा. 0 10 5 गेले 5, 9 8 7 गेले 2, 4 8 3 गेले 1 आणि 7 7, 71,250. आणि हा डिप्रिसिएशन आपला लॉस आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या टू डिप्रिसिएशन. हेडिंगच्या खाली बिल्डिंग, आपण जागा सोडली होती तिथेच, बिल्डिंग 3,750. आणि या दोघांची टोटल आउटरला घ्या. 4 4, 5 4 9, 7 3 10 1 11, 5 1 3 3 6 7, 7,194. नेक्स्ट आयटम आहे कॅश ॲट बँक 12,000. आता ही सुद्धा आपली संपत्ती आहे, म्हणून असेट साईडला घ्या कॅश ॲट बँक 12,000. नेक्स्ट आयटम आहे 10% इन्व्हेस्टमेंट 20,000. इन्व्हेस्टमेंट ही आपली गुंतवणूक आहे, ती सुद्धा आपली असेट आहे, म्हणून आपण इथे इन्व्हेस्टमेंट घेऊ. इन्व्हेस्टमेंट आतमधल्या कॉलममध्ये घ्या 20%. या इन्व्हेस्टमेंटवर 10% आपल्याला इंटरेस्ट प्राप्त होणार आहे, म्हणून पूर्ण 12 महिन्याचा इंटरेस्ट आपल्याला 2,000 रुपीज मिळणार आहे. म्हणून ॲड इनकर्ड इंटरेस्ट 10%. 20,000वर 2,000 होतात, म्हणून आउटरला घ्या 22,000. आणि हे 2,000 रुपये आपली काय आहे? इन्कम आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इन्कम आपण घेत असतो, म्हणून इथे घ्या बाय इंटरेस्ट इनकर्ड इंटरेस्ट इनकर्ड on investment